आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल. नमस्कार, मी सहयोगिता आणि भारतीय जनमत न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि पाहूयात आता सविस्तर वृत्त. नमस्कार, मी शिवाजी एलवर्ती, भारतीय जनमत न्यूज चॅनल मुरुड या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो JSPM या संस्थेमध्ये आपण या ठिकाणी आहोत. या ठिकाणी प्रशिक्षण चालू आहे. सर, प्रशिक्षण कोणतं चालू आहे? प्रशिक्षण ज्या शिक्षकांनी 12 वर्ष सेवा पूर्ण केलेली आहे त्यांना शासन वरिष्ठ वेतन श्रेणी. वरिष्ठ वेतन श्रेणी अच्छा. आणि त्या वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रशिक्षण चालू आहे. आणि निवड वेतन श्रेणी. निवड वेतन श्रेणीचे प्रशिक्षण वरच्या हॉलमध्ये चालू आहे. अच्छा, म्हणजे दोन्ही प्रशिक्षण चालू आहे. यस. तुमचं नाव सर? मी डॉक्टर प्रशांत मुगळे, राजस्थान विद्यालय लातूर. आपण या ठिकाणी पाहू शकतो सर्व बंधू भगिनी या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत. मी सर, आपलं नाव? अमजद खान सर आपल्यासोबत आहेत. सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही कोणतं प्रशिक्षण घेताय सर? मराठीमध्ये. कोणत्या? 12 वर्ष म्हणजे वरिष्ठ वेतन श्रेणीचं. तुम्ही हे प्रशिक्षण जे घेताय ते फक्त पगारवाढीसाठी घेताय की विद्यार्थ्यांच्या कौशल्यवाढीसाठी सुद्धा घेताय? कौशल्यवाढीसाठी. पगारवाढीसाठी नाही. कौशल्यवाढीसाठी आहे आणि विद्यार्थ्यांनी कौशल्य. अच्छा. दोन्ही कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांचं कौशल्य विकसित करणार? विकसित करण्यासाठी खूप आहेत. त्यामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला पुस्तकांचं हे मार्गदर्शन झालेलं आहे आणि सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये खूप विषय आहेत असे सांगण्यासारखे खूप आहेत की ज्यामध्ये आम्ही मुलांचं मूल्यमापन, त्यांची कौशल्ये, त्यांची मूल्ये साध्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील करू या प्रशिक्षणानंतर. काय फायदा होईल विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा? विद्यार्थ्यांना याचा फायदा असा होईल की विद्यार्थ्यांचा बौद्धिक क्षमता वाढेल, त्यांची बौद्धिक विकास क्षमता वाढेल त्यांची. आणि कशा पद्धतीने वाढवणार? त्यांचे जे मार्गदर्शन आम्हाला भेटलेलं आहे प्रशिक्षणामध्ये त्यामध्ये आम्ही त्यांचं पूर्णपणे त्याचं तुम्हाला प्रशिक्षणामध्ये काय मार्गदर्शन मिळतंय? प्रशिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणे, विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवून देणे. कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मूल्यमापन करणार? नवीन शैक्षणिक धोरण. सर, आपलं नाव? मी संतोष गाडेकर, निळकंठेश्वर विद्यालय लातूर. नवीन शैक्षणिक धोरणाविषयी आणि ते धोरण पुढं कसं शाळेत. नवीन शैक्षणिक धोरण काय आहे? कौशल्याधारित शिक्षण हे विद्यार्थ्यांना कसं पुरवता येईल शिक्षकांद्वारे, याच्यासाठी आम्हाला इथं विशेष मार्गदर्शन दिलं जातं. अच्छा, या ठिकाणी आपण आपल्या काही भगिनी आहेत. मॅडम, आपलं नाव? शुभांगी गुंजा. अच्छा, आपण हे जे प्रशिक्षण घेताय, मी त्यांना विचारलेला प्रश्न पुन्हा तुम्हाला विचारतो. मॅडम, हे जे प्रशिक्षण तुम्ही घेताय ते केवळ तुमच्या पगारवाढीसाठी घेताय की विद्यार्थ्यांच्या कौशल्यवाढीसाठी घेताय? आधी महत्व विद्यार्थ्यांच्या पगारवाढीचं. अच्छा. कौशल्यासाठी आणि मग पगारवाढीसाठी. या नवीन शैक्षणिक धोरणात मुलांना सेंटरला ठेवून. नवीन शैक्षणिक धोरण काय आहे? की मुलांना ऍक्टिव्हिटी बेस्ड शिकवा, 30 डिक्टेशन मेथड नको, मुलांना जास्तीत जास्त बोलू द्या, शिक्षकांनी कमी बोलावं आणि विद्यार्थ्यांना जास्त सामावून घ्या. तुमच्या शाळेमध्ये तसं अलाव आहे का? विद्यार्थ्यांनी जास्त बोलावं, शिक्षकांनी कमी बोलावं? ते आपल्या डिपेंड आहे शिक्षकावर की तुम्ही किती. आम्ही बोलतो, अर्ध विद्यार्थ्यांना बोलू देतो. पण या पद्धतीत असं आहे की जास्तीत जास्त मुलांचा सहभाग घ्या. पण माझा असा अनुभव आहे, माझा वैयक्तिक असा अनुभव आहे की शिक्षकांनी जास्त बोलावं असं शासन आणि म्हणजे शालेय स्तरावरील प्रशासन फोर्स करते की शिक्षकांनी जास्तीत जास्त बोलायचं, विद्यार्थ्यांनी कमी बोलायचं, फक्त तुम्ही शिकवायचं हे काम करायचं. पण ती चुकीची पद्धत आहे, ती जुनी पद्धत झाली. आता आपल्याला या प्रशिक्षणात तेच शिकायचंय की शिक्षकांनी कमी बोलावं आणि मुलांना जास्त सहभागी करून घ्यावं. मॅडम, आपलं नाव? मॅडम, आपलं नाव? मॅडम, आवाज येत नाही. अच्छा, तुम्ही हे प्रशिक्षण घेताय वरिष्ठ वेतन श्रेणीचं, बरोबर आहे? तुमच्या पगारवाढीसाठी घेताय की विद्यार्थ्यांच्या कौशल्यवाढीसाठी घेताय? दोन्हीसाठी. अच्छा, काय कौशल्यवाढी करणार तुम्ही विद्यार्थ्यांची? कशा पद्धतीने घेणार? अच्छा, आपण या ठिकाणी पाहतोय यासाठीचे हे प्रशिक्षण शिबिर चालू आहे. मी जनमत TV चॅनल न्यूज शिवाजी एलवर्ती मुरुड या ठिकाणाहून आलेलो आहे. हे प्रशिक्षण आपण पाहत आहात. या ठिकाणी भरपूर प्रशिक्षणार्थी या ठिकाणी या प्रशिक्षण घेण्यासाठी उपलब्ध आहेत. मी सहज प्रश्न विचारू इच्छितो. सर, आपले नाव? तोडकर गुरुलिंग बनशाम. तोडकर सर आपल्यासोबत आहेत. सर, आपण हे प्रशिक्षण जे घेत आहे मला कृपया सांगू शकाल हे प्रशिक्षण तुम्ही कोणत्याच घेताय? वरिष्ठ वेतन श्रेणी का निवड वेतन श्रेणी? वरिष्ठ वेतन श्रेणी. सर, हे जे आपण प्रशिक्षण घेत आहे ते फक्त पगारवाढीसाठी घेत आहे का? या प्रशिक्षणाचा फायदा तुमच्या विद्यार्थ्यांना होणार आहे? या
मेनली विद्यार्थ्यांसाठीच आहे. विद्यार्थ्यांसाठी हा फायदा आहे. म्हणजे पगारवाढ नाही. पगारवाढ पण आहे. अच्छा. पगारवाढ आहे. बरं. विद्यार्थ्यांसाठी तुम्ही लागेल कशा पद्धतीने फायदा होईल विद्यार्थ्यांचा? विद्यार्थ्यांचं म्हणजे त्याचं लर्निंग ॲबिलिटी आमच्या टीचिंगमध्ये हा त्यामध्ये फायदा आहे. तुमचा विषय सर? फिजिक्स फिजिक्स. म्हणजे तुम्ही विज्ञान विषय शिकवता. कोणता विषय शिकवता सर? फिजिक्स शिकवतो. मी उच्च माध्यमिकला आहे. उच्च माध्यमिकला. अच्छा, बरं. कोणत्या कॉलेजला सर? दयानंद सायन्स कॉलेज. अच्छा. आपल्यासोबत काही भगिनी सुद्धा आहेत. मॅडम, आपलं नाव? मुंडे मॅडम आपल्यासोबत आहेत. मी तुम्हाला तोच प्रश्न विचारू इच्छितो मॅडम, की आपण हे जे प्रशिक्षण घेत आहे ते फक्त पगारवाढीसाठी घेत आहे की विद्यार्थ्यांना या कौशल्याचा फायदा त्यांच्या आयुष्यामध्ये होईल यासाठी? दोघांच्या, म्हणजे तुमचाही विकास त्याच्यामध्ये आहेच. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. सर आपलं नाव? मी सूर्यवंशी सूर्यप्रकाश. सर आपण कोणतं प्रशिक्षण घेत आहे? वरिष्ठ वेतन श्रेणी का निवड वेतन श्रेणी? वरिष्ठ वेतन श्रेणी सर. सर मग आपण हे जे प्रशिक्षण घेत आहे या प्रशिक्षणाचा फायदा केवळ तुमच्या पगारवाढीसाठी होणार आहे की तुमच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्यासाठी सुद्धा होणार आहे? विद्यार्थ्यांच्या कौशल्यासाठी, शाळेसाठी आवश्यक आहे, तसेच त्यानुसार पगारासाठी सुद्धा होऊ शकतो. काय फायदा होतोय सर? काय प्रशिक्षणामध्ये काय मिळते विद्यार्थ्यांसाठी? विद्यार्थ्यांसाठी जे काही नवीन शैक्षणिक धोरण जे आहे की मुलांना नवीन त्यांच्या विषयानुसार विषय निवडायचं वगैरे जे काही आहे. पण शालेय स्तरावर सर विषय निवड हा विषय आणखीन आलेला नाही. येणार आहे, ते पूर्वनियोजन आहे सध्या. मग तुम्ही आताच म्हणाला की विद्यार्थ्यांच्या निवडीनुसार विषय निवड हा विषय आहे, तो आता कुठे आहे सर? नवीन शैक्षणिक धोरणात आहे, त्याची माहिती मिळाली आम्हाला. तुम्हाला या प्रशिक्षणामधून काय मिळणार आहे? या प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे? व्यावसायिक शिक्षण असेल, विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या स्वबळावर कार्य करण्यासाठी हे मिळणार. तुम्ही MCVCचे आहात का सर? नाही, बरोबर आहे. किमान कौशल्य नाही, मग व्यावसायिक शिक्षण तुम्ही कसं देणार आहात? असं नवीन शैक्षणिक धोरणात आहे म्हणून ते आता पुढं नियोजित आहे. ठीक आहे. या ठिकाणी काही भगिनी आहेत आपल्या, त्यांच्याशी आपण संपर्क साधूयात, संवाद साधूयात. मॅडम आपलं नाव? केंद्रीय वर्षा. मी तुम्हाला तोच प्रश्न विचारतो मॅडम, तुम्ही कोणतं प्रशिक्षण घेताय? वरिष्ठ वेतन श्रेणी का निवड वेतन श्रेणी? वरिष्ठ वेतन श्रेणी. अच्छा, मग या प्रशिक्षणाचा फायदा केवळ तुमच्या पगारवाढीसाठी होणार आहे की विद्यार्थ्यांच्या कौशल्यवाढीत सुद्धा होणार आहे? विद्यार्थ्यांच्या कौशल्यवाढीसाठी सोबत होणार आहे, त्याचबरोबर पगारवाढी. कशा पद्धतीने कौशल्यवाढी होणार आहे विद्यार्थ्यांची? 2020 जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याचा जास्तीत जास्त काय आहे मॅडम? विद्यार्थ्यांचा भावनिक म्हणजे विकासात्मक सगळं स्किल डेव्हलपमेंट करून त्यांचा प्रयत्न केले याचा उद्देश आहे. सोबतच आपल्यासोबत काही सहकारी आहेत. सर आपलं नाव? रामकृष्ण देशपांडे. देशपांडे सर, आपण कोणतं प्रशिक्षण घेत आहे सर? वरिष्ठ वेतन श्रेणी. वरिष्ठ वेतन श्रेणी. तुम्हालाही तोच प्रश्न विचारतो सर, आपण हे जे प्रशिक्षण घेत आहे ते केवळ तुमच्या पगारवाढीसाठी घेत आहे की विद्यार्थ्यांच्या कौशल्यवाढीसाठी सुद्धा घेत आहे? काय झालं सर, 12 वर्ष झाल्याच्या नंतर शासनाने प्रत्येकाला वरिष्ठ वेतन श्रेणी कंपल्सरी केलेली आहे. बरोबर आहे. आणि हे प्रशिक्षण घेतल्याशिवाय ती वरिष्ठ वेतन श्रेणी आम्हाला मिळणार नाहीये. आणि त्यासोबत आमच्या आर्थिक लाभासोबत विद्यार्थ्यांनाही जे काही नवीन नवीन संकल्पना आहेत त्या नवनवीन संकल्पना या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिकण्यात याव्या हा दृष्टिकोन या प्रशिक्षणाचा आमच्या मागे आहे. या ठिकाणी मी शिवाजी एलवर्ती, जनमत चॅनल, मुरुड. धन्यवाद. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा भारतीय जनमत न्यूज.